आपण भोपळा बनवणार आहोत, भोपळ्याची भाजी। तर हा चांगला कापून घेऊया आपण। दुधी हा मी चिरून घेतलेला आहे, बघू शकता अशा साला काढून घेतल्या त्याच्या, आणि ह्या बिया पण सगळ्या काढून घेतलेल्या आहेत। तर या ठिकाणी मी 2 बटाटे घेतलेत, कोथिंबीर, 1 टमाटा, 2 कांदी आणि हिरवी मिरची। आता आपण फोडणी देऊया। इथं आपला तेल तापत आहे, तेल तापल्यावर आपण भाजीला चांगली अशी फोडणी देऊ। आता आपण बघूया आपला टमाटा आणि कांदे बटाटे शिजले का नाही। सोनू थांब, हात नको मारू, गरम आहे, हात नको मारू सोनू। बघू शकता टमाटा मस्त शिजलेला आहे। बटाटा बघूया आपण शिजलाय का नाही। बटाटा जरी कच्चा राहिला तरी ना आपण थोडासा कच्चा आहे, पण जरी कच्चा राहिला तरी काय हे नाही, कारण आपण ह्याच्यामध्ये आता पाण्याचा पण वापर करणार आहे, भातासंते खायचं आहे। तर थोडा चवीनुसार मीठ टाकूया। सोनू गरम आहे, थांब। गरम मसाला, हळद, लाल तिखट चवीनुसार, आता याला मिक्स करून घेऊया। आपण बघूया भोपळा आपण फक्त वाफेवर शिजायला ठेवलाय, तो कसा झालाय ते बघू शकता। मस्त असं तेल सोडलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये पाण्याचा थोडा वापर करणार आहे, रस्सा काढायचा आहे म्हणून। बघू शकता आपली भाजी मस्तपैकी शिजली आहे, पाणी पण आटलं आहे। आता आपण बघूया भोपळा शिजलाय का नाही। भोपळा पण चांगला शिजलेला आहे, बघू शकता भोपळा शिजला। हा बटाटा आहे, बटाटा पण शिजून निघालाय। तर आता आपण ह्याच्यामध्ये मला जेवढा रस्सा पाहिजे होता तेवढा रस्सा काढून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आपण आता कोथिंबीर सोडूया। गॅसला ऑफ करू।